तो आता आपण आलो आहोत मराठा फास्ट फूड या शॉप वरती आणि हे पूर्ण चायनीजचा इथे रोल्स पण मिळतात. दुसरी गोष्ट म्हणजे हा पूर्ण कॉर्पोरेट एरिया आहे इथे जर तुम्ही बघितलं ना म्हणजे बरं आहे भाई. आणि हे तर स्टेशन आहे. आम्ही तिकडून मराठा मराठा शोधात येतोय आणि आम्हाला नंतर अरे एरिया समजला तर भाई हा स्टेशनचा एरिया आहे, समोरच स्टेशन आहे. आता हा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर मे बी तुम्ही मला इकडे काय खायचं काय नाही खायचं ते सजेस्ट कराल. बट इथे तर मी मोमोज घेणार आहे आणि सांगितलं तुम्ही मला इथे मोमोज घ्यायला. बट इथे रोल्स मध्ये पण ऑप्शन्स आहेत. हे भरपूर प्रकार आहेत हा त्याच्यामध्ये. तू रोल्स मध्ये काय खाणार का? कधी नाही. खाल्लंय? फ्रँकी विंकी सोडून कधी काय रोल्स खाल्लाय का कुठला? इथे रोल्स मध्ये पण ह्याच्याकडे ऑप्शन्स आहेत. परत व्हेज नॉन व्हेज मध्ये पण आहे. सूप वगैरे पण सगळं मिळतं. अख्खाच्या अख्खा त्यांनी मेन्यू कार्डच छापून लावलेलं काही आहे. साईज काय आहे मोमोजची? एक नंबर एकदम चिंटुले. चिंटू पंटू आहे. असं बेबी वाटतंय. बेबी मोमोज आहे ते. असं वाटतं छोटे छोटे उंदीर ठेवलेत. अरे वा हा वा हा तसंच वाटतोय गाईज. चल मी नाही एक खाणार. नंबर भाऊ खाणार साचा पण लाजेल. हा आहे बघा आणि साईज पण क्यूट वाटते ना. चटणीमध्ये डीप करूया आपण आणि टेस्ट करून बघूया. हे आहेत काय बोलतात पनीर मोमोज, व्हेज पनीर मोमोज. मित्रांनो, डोंबिवलीच्या पेरी पेरी मोमोज नंतर हे जे मी आता मोमोज खाल्लेत ना भाई साहब, हिची चटणी आहे ना, आग लगा दी और आगी लगा दी. पूर्ण मॅश पनीर आहे आणि भाजी अशी बिलकुलही कच्ची नाहीये. आतमध्ये जे काही मटेरियल भरले ना एकदम असं सॉफ्ट आहे. कोबी पण शिजला आहे, बाकी सगळं पनीर वगैरे त्यांचे काही थोडेफार स्पायसेस असतील पण त्याला टेस्ट आहे. आणि स्पेशली टेस्ट आहे ना शेजवान चटणीमुळे येते. इतकी म्हणजे तिखट झणझणीत आहे जशी पाहिजे तशी. आउटस्टँडिंग यार. मी त्यावेळेला खाल्लं तुम्ही म्हटलं त्याच्यात आपण चर्चगेटला पण ट्राय केलं. चर्चगेटचे मोमोज खाल्ल्यानंतर ताईने एक प्रणच घेतला होता की बाई अभी मोमोज का नाम ही नाही लूंगी. हा मी बोलले मी आयुष्यात कधी मोमोज नाही खाणार पण यांनी कमाल केली. मला तरी खूप आवडले, खूप जास्त आवडले मला. म्हणजे तुम्ही बोलायला रिपीट घेऊन खा तर मी खाईन. आणि मी हायली रिकमेंड करते की इथले ना पनीर स्टीम मोमोज डेफिनेटली झालेच पाहिजे. प्रश्नच नाही. सुंदर बाप. फुल व्हिडिओ युट्यूबवर आहे नक्की जाऊन बघा.